ब्रेकनंतर नमस्कार महाराष्ट्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुरुवात करूया आगीच्या बातमीनं. राज्यात 3 वेगवेगळ्या ठिकाणी आगीनं थैमान घातले. ठाण्यातील वागळे इस्टेट भागात पनामा कंपनीमध्ये रात्री उशिरा आग लागली. अग्निशमन दलाची 20 बंब आग नियंत्रणात आणण्याचा आटोकाट प्रयत्न करतात, पण अद्यापही आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं नाही. पनामा कंपनीत लागलेल्या भीषण आगीची ही दृश्य आहे. तब्बल 20 बंब अग्निशमन दलाची ही आग विझवण्यासाठी प्रयत्न करतात, पण अद्यापही ही आग आटोक्यात आणण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आलेलं नाहीये. रात्री 10च्या सुमारास लागलेली ही आग आहे. त्याच आगीची दृश्य आपण पाहतोय. अग्निशमन दलाचे जवान अत्यंत पराकाष्ठा करतात की ही आग लवकरात लवकर आटोक्यात आणावी, पण अद्याप तरी ही आग आटोक्यात आणण्यामध्ये यश आलेलं नाहीये. ठाण्याचे आपले प्रतिनिधी मनोज वाजपेयी आहेत. मनोज, आता काय परिस्थिती आहे त्या घटनेची आणि साधारण आग केव्हापर्यंत नियंत्रणात येईल? कविता, ही साधारण आग जी आहे ती रात्री 2 ते 2:15च्या दरम्यान लागलेली आहे आणि ही पनामा कंपनी आहे. त्यामध्ये सुपरमॅक्स ब्लेड बनतात आणि ती ब्लेड जी आहे ती पूर्णपणे प्लास्टिकची असते आणि या कंपनीमध्ये प्लास्टिकचा साठा भरपूर आहे. त्याचबरोबर याच्या ब्लेड असतात, त्यांना ऑइलिंगसाठी जे ऑइल लागतं ते भरपूर प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे अजूनपर्यंत आगीवर कंट्रोल मिळवता आलेलं नाहीये फायर ब्रिगेडला. किमान 20 फायर ब्रिगेडचे जे टँकर आहेत ते इथे आणण्यात आलेले आहेत, पण अजूनपर्यंत ती आग जी आहे ती विझत नाहीये. एकूणच कविता, ज्या आजूबाजूला कंपनीच्या बाजूला जे काही घरं आहेत त्या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांना तिकडनं गॅसचे सिलेंडर जे आहेत ते बाहेर काढून इतर सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे, परंतु आगीवर जे आहे ते अजूनपर्यंत कंट्रोल मिळवता आलेलं नाहीये. कविता, धन्यवाद मनोज, तू दिलेल्या माहितीबद्दल. संभाव्य धोके टाळण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र आग नियंत्रणात आणण्यास प्रयत्न सुरू असले तरी ती येत नाहीये. या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा स्टार माझा.